करवीर तालुक्यातील मौजे कळंबे तर्फे ठाणे येथील वादग्रस्त जमिनीवर कोणत्याही प्रकारच्या उत्खनन, सपाटीकरण किंवा विकास कामांना परवानगी देऊ नये अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे। संबंधित गट क्रमांकाबाबतचा दावा दिवाणी न्यायालय आणि प्रांत कार्यालयात प्रलंबित असल्याने न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणतीही प्रशासकीय परवानगी देऊ नये अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। छत्रपती घराण्याने सुमारे 1950 नंतर वाड्यावरील जनावरांसाठी गवत पुरवठा करण्याच्या अटीवर 40 शेतकरी कुळांना एकूण 104 एकर जमीन कसण्यासाठी दिली होती। ही जमीन विकण्यासाठी नव्हे तर शेती करून उदरनिर्वाह करण्यासाठी देण्यात आली होती। त्यामुळे ही जमीन शेतकऱ्यांचीच असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे। जमिनीमध्ये जे 32 गट झालं, कोळांचा हक्क संपुष्टात न आणता, कोळांना विचारात न घेता काही 2-4 चोरांनी चुकीच्या पद्धतीने आपली नावं लावलीत आणि काही भूमाफियांच्या घशात शेतकऱ्यांची जमीन गाठली। त्याबद्दल हा लढा गेले 3 ते 4 महिने चालू आहे। या लढ्याला शेतकऱ्यांना काही भीतीदायक गोष्टी सांगण्यात येत आहेत। दबावाखाली हे करून पैसे घ्या, नाहीतर सगळं जमीनही जाईल आणि तुमचे पैसेही जातील, अशा पद्धतीची भीती घातली जात आहे। त्यामुळे प्रशासनाने, महसूल मंत्र्यांनी, महसूल खात्याने यात विशेष लक्ष देऊन, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी यात विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा। आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहे, परंतु यात जर प्रशासनाने जर लक्ष दिलं तर शेतकऱ्यांना न्याय मिळण्यास मदत होईल। पण हा लढा 4 महिने प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून पूर्ण अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घातलेलं नाही किंवा कोणत्या नेत्यांनी, पालकमंत्र्यांनी किंवा महसूल मंत्र्यांचं लक्ष इथंपर्यंत आलेलं नाही। आम्ही 100 शेतकरी मिळून महसूल मंत्र्यांना भेटण्यासाठी जाणार आहोत आणि आम्ही हक्काची लढाई जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत लढतच राहणार असा शेतकऱ्यांचा सह्य निर्धार झालेला आहे आणि ही लढाई आम्ही लढतच राहू। जमिनीमध्ये जे 32 गट झालं, कोळांचा हक्क संपुष्टात न आणता, कोळांना विचारात न घेता काही 2-4 चोरांनी चुकीच्या पद्धतीने आपली नावं लावलीत आणि काही भूमाफियांच्या घशात शेतकऱ्यांची जमीन गाठली। त्याबद्दल हा लढा गेले 3 ते 4 महिने चालू आहे। या लढ्याला शेतकऱ्यांना काही भीतीदायक गोष्टी सांगण्यात येत आहेत। दबावाखाली हे करून पैसे घ्या, नाहीतर सगळं जमीनही जाईल आणि तुमचे पैसेही जातील, अशा पद्धतीची भीती घातली जात आहे। त्यामुळे प्रशासनाने, महसूल मंत्र्यांनी, महसूल खात्याने यात विशेष लक्ष देऊन, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी यात विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा। आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहे, परंतु यात जर प्रशासनाने जर लक्ष दिलं तर शेतकऱ्यांना न्याय मिळण्यास मदत होईल। पण हा लढा 4 महिने प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून पूर्ण अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घातलेलं नाही किंवा कोणत्या नेत्यांनी, पालकमंत्र्यांनी किंवा महसूल मंत्र्यांचं लक्ष इथंपर्यंत आलेलं नाही। आम्ही 100 शेतकरी मिळून महसूल मंत्र्यांना भेटण्यासाठी जाणार आहोत आणि आम्ही हक्काची लढाई जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत लढतच राहणार असा शेतकऱ्यांचा सह्य निर्धार झालेला आहे आणि ही लढाई आम्ही लढतच राहू।